बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. आजच्या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना दोन दिग्गज संघामधून. खऱ्या अर्थाने आता आहे आणि बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून सामना पाहतो. एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. पहिल्या षटकातला गोलंदाज भालचंद्र. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चला प्लीज वेल कमी क्या स्पीडअप करा. 4-4 ची आहे. खेळली होती बिंदास. 4-5 केला. 3 करू. कॅप्टन दोन्ही कॅप्टनला सजेशन केलं जातं. हा सामना फक्त 3 ओव्हर्स आहे. कुठलाही गोलंदाज आपण यूज करा. बघा 4 खेळा. चला खेळा. काय काय ओटाप्पा इनसाइड करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर करण्याचा प्रयत्न. भालचंद्र टावरे यांचा मात्र जेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दरम्यान धंदा करण्याची संधी प्रदीप पाटील याच्या बॅटमधून हा फटका पाहिला होता. मिस टाइम स्ट्रोक. धावसंख्या दोन्ही पुढचे. धावसंख्या 3. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातोय नॉनस्टॉपला. आता काही धाव नाही ना. हा एक धाव घेतली. ओके. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद्र. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो लॉंग लेगला. खाली क्षेत्र चौकार येईल.
दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगिक दुसरं गोलंदाज येतो हर्षल स्ट्राईक रोड करण्याची संधी येते अंकुश याला चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला झेल घेण्यासाठी राकेश याचा देखील अतिशय चांगला दमदार प्रयत्न आपण पाहिला आणि याच दरम्यान 3 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज अंकुश याला या 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 12 चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद नेक्स्ट बॅट्समन राकेश गोलंदाज हर्षल लेफ्ट टर्न राऊंडचा मारा या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केला होता 2 धाव घेण्याची संधी या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 14 धावसंख्या होती ती 14 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल चेंडूला सुंदरसा जंपिंग स्ट्रोक आपण पाहतोय मिळते फक्त आणि फक्त 1 धाव धावसंख्या 15 फुल्यांचा चेंडू ऑफसाईडचा पटका फक्त सजला चेंडू तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव घेण्याची संधी धावसंख्या 16 शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं होतं चेंडूला फक्त आणि फक्त थोडंसं टॅप केलं ऑफ साईडला चेंडू जातो थर्डमॅनला इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण धाव घेण्याची संधी धावसंख्या एकाने पुढे सकते ती 17 ओव्हर क्रमांक दुसऱ्या समोर 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 17 तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो राकेश राकेश टू राकेश आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका अतिशय देखणा फटका आपण पाहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्श क्लिअर करतोय चौकार
निर्धाव चेंडू. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक धाव. धावसंख्या 23. धावसंख्या 23. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. यस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र गोलंदाज किशोर. स्ट्राईक रोटेट करतोय अंकुश. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त स्वीप केले. ऑन साईडला चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 30. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका ऑनसाईडचा सजतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हर्षल याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 32. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. आणि वन बाउन्स एका टप्प्याने मात्र 2 शॉट्स बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. राकेश याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. धावसंख्या 38.
चेंडूवर मोठा फटका आहे आणि चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. काय कमालीचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला साधावीसाठी. धावसंख्या 6 पुढे सरकते. 44. शेवटचा धावसंख्या 44, डबल 4. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. फलंदाज गोलंदाजामध्ये शर्यत आपण पाहिली. गोलंदाज जिंकतोय, फलंदाज बाद. आणि याच बरोबर 4 षटकांचे धावसंख्या होती ती 44 आणि विजयाचं लक्ष 45 धावांचं. हॅलो चार षटकांची धावसंख्या होती ती 44, विजयाचं लक्ष 45 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली वटू कलरम केनी सर. स्वराज्य कशेळी संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. वेलकम साई दादा. संरक्षण मंत्री कशेळी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. वेगळी गँग आहे ही नाही. अरे स्कोरिंग कर मला फोन बोला म्हणून चालले. नाही नाही थोडीशी करा. जेला का दोघं काय स्कोरर बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 45 धावांचं. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज संजय म्हात्रे तर सलामी जोडी आपण पाहतोय. देवा टावरे आणि कपिल चौधरी.
वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवट पहिल्या षटकातला गोलंदाज संजय, तर सलामी जोडी देवा टावरे, नॉन स्ट्राईकला कपिल चौधरी. आज एकटा का बोदे को गोलंदाज सज्ज होतोय संजय म्हात्रे. श्रीराम हा चेंडू वाईट आलाय. नक्कीच आजच्या तिसऱ्या दिवसातून ग्रुप सी मधून आपण शेवटचा सामना पाहतोय. गावदेवी पूर्णा विपक्ष गंगामाता गुंदवली. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे. इथे दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज कपिल चौधरी धावचित बाद. दोन धावा एक बाद अशी सुरुवात देवा टावरेच्या बॅटमधून. या फटक्यामध्ये देखील एक धाव आलेली आहे. बघूया हरेश पाटील नेट नंबर 3 वर. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे. नक्कीच जवळजवळच ग्रुप सी चा निकाल स्पष्ट झालेला आहे. जोशी 11 भादवड आणि चौथ्या एरमा मानकुली दोन संघ सुपर 12 मध्ये पोहोचलेत. मात्र या सामन्यातून दोन संघांमधून कुठला संघ दमन दौऱ्याचा दुसरा विजय संपादन करेल त्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. देवा टावरे फॅन गावदेवी पूर्णा की गंगामाता गुंदवली. संजय म्हात्रे षटकातील पुढचा चेंडू इथे अचूक टप्प्यावर नियंत्रित चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. चौवेचाळीस धावा गंगामाता गुंदवली संघाने बनवल्यात आणि 45चं लक्ष ठेवलंय. इथे हा चेंडू आणि इथे हा चेंडू वाईट आलाय. पंच महेश कुडू. धावसंख्या 4, 2 वाईट. त्यानंतर एक 2 धावा बॅटने आल्यात. ओके इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूच्या समोर होते. अगदी चेंडू सेफ लँड झालाय. धावसंख्या 5. चेंडू टाकून झालेत 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे देवा टावरे यांचा चेंडू अगदी चांगला
क्षेत्रचे तिथं म्हणावं लागेल. बघा रिलीज थ्रो जसं आपण करतोय, एकाने अडवलं दुसऱ्याने पकडलं. ते बघूया चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला सेफ ब्लेंड झालाय आणि इथे धावा पूर्ण केल्यात 2. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि एक बाद. गावदेवी पूर्ण संघ 45 लक्षाचा पाठलाग करताना 8 या अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 8. आज पूर्णा संघानं पहिला सामना जिंकला होता, तर गंगामाता गोंदिवली संघानं आज ग्रुप सी मधून पहिला सामना जिंकलेला आहे. नक्कीच पहिले 2 दिवस आपण तरीसा पाहिले तर नंबर 1 आणि नंबर 5 चे संघ क्वालिफाय झालेत. आज ग्रुप सी मधून नंबर 4 आणि 5. यस, अगदी आपण पाहिले तर कालून पहिले नंबरचे संघ अगदी टॉपला राहिलेत. यस, खालून एक नंबरचे वरती 1 नंबरला आहेत आणि वरचे 1 नंबरचे खालच्या नंबरवर आलेत. नक्कीच तरे साहेबांची देखील स्पर्धेसाठी खूप मेहनत. वरावी ताडाली, जय गावदेव, वडुणोगार, सचिन स्पोर्ट पूर्णा, वीर तानाजी दापोडे आणि आज चौथ्यावर मानकुले आणि जोशी इलेव्हन भादवाड हे 6 संघ सुपर 12 मध्ये ग्रुप 3 मधून पुढे आलेत. बघूया गोलंदाज गीत म्हात्रेचा हा पहिला चेंडू डॉट आलाय. देवा टावरे खेळपट्टीवर आहेत. अगदी पहिल्या सामन्यापासून असं वाटलं होतं की गावदेवी पूर्ण संघ आज चांगली कामगिरी करेल. उद्या ग्रुप डी खेळणार आहे आणि उद्याच्या 5 संघांना मी आवाज देतोय. बंदऱ्या मारुती काल्हेर, कालिका माता कालवार, स्वयंभू स्फोट पायगाव, स्वराज्य स्फोट कशेली आणि नंदकिशोर खारबाव. उद्या ग्रुप डी मधून हे 5 संघ. बघूया सुपर 12 मध्ये कोण जातील. बरोबर 8 वाजता उद्या आपण पहिला सामना सुरू करणार आहोत. बंदऱ्या मारुती काल्हेर आणि कालिका माता कालवार बरोबर 8 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. स्वराज स्फोट कशेली आणि नंदकिशोर खारबाव दुसरा सामना 9 वाजता होईल. पहिला सामना वेलेवर या, अगदी शेवटचा सामना वेलेवर संपतोय. काय जितो मामा. यस, क्या बात आहे. रोहन आम्हाला आठवण करून देतोय की आमची मॅच कधी आहे तिची अनाउन्समेंट करा. करतो थांबा. उद्या सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग गोरसी एका बाजूला आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम, तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅन रोहन तरे. धावसंख्या 10. अगदी चांगला चेंडू होता. किशोर पाटील यांनी अगदी स्लाइस केले चेंडूला. चेंडूच्या समोर बॅट ठेवली. चेंडूला अगदी हलक्या हातानं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इथला खेळून काढलाय. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 12. 2 बाद 12 धावा. देवा टावरे आणि किशोर पाटील ही जोडी खेळपट्टीवर. कपिल चौधरी बाद झाले, त्यानंतर हरिदास पाटील बाद झाले. गीत म्हात्रे
इथे फलंदाज किशोर पाटील त्रिफल अजित बाद. बघूया हर्षाल विनट नंबर पाचव्या क्रमांकावर हर्षाल 3 बाद 12. गीतच्या ओव्हरचा चेंडू अजूनही एक शिल्लक आहे. हर्षाल दोन्ही डावखुऱ्या त्याचे फलंदाज आता. हर्षल साठी हा चेंडू आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. 2 ओव्हर मध्ये फक्त 12. बघूया दोन संघामधून नक्कीच इथे दुसरा विजय पूर्ण की गुंतवली. एकाच जिल्हा परिषद गटातील हे दोन्ही संघ आहेत. आता 12 चेंडू आणि 33 ची गरज. पहिल्या 12 मध्ये आले फक्त 12 आणि उर्वरित 12 मध्ये 33. देवा टावरेच्या टीमला आता आव्हान अगदी मोठं झालेलं आहे. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. गोलंदाज प्रदीप पाटील गंगामाता गोंदवली संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. प्रदीप पाटीलच्या या चेंडूवर देवा टावरेनं फटका उडवलाय. चेंडू सीमापार. षटकार येतोय. धावसंख्येला आकार आले. धावा बनलेत 18. 12 + 6 13व्या चेंडूवर पहिला मोठा फटका गावदेवी पूर्ण संघासाठी आलाय. पहिली बाउंड्रीज आहे 13व्या चेंडूवर. इथे अगदी पॉवरफुल फटका. पुन्हा एकदा चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझनला. सीमापार. 2 चेंडू मध्ये 10 का दम. 10 धावा देवा टावरेनं बनवलेत. यस बघा तिथे पंच काय चौकार आहे की षटकार आहे. नक्कीच पंचांनी 6 धावेचा इशारा दिलाय. सलग 2 चेंडू मध्ये 2. 18 वरून 2 षटकार आले. धावसंख्या 24. पहिल्या 12 चेंडू मध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 12. ते चांगला चेंडू टाकलाय. 2 षटकार खाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर प्रदीप पाटीलनं वापसी केलेली आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ते चांगला फटका. अगदी चेंडू मैदानाला गुदगुल्या करत येतोय. वाईडिश लॉंग ऑफला दुसरी धाव. इथे
पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग. दोन धावीने संघाची टोटल 26. 8 चेंडू आणि 19. हा फटका अगदी वाईडिश लॉंग ऑनला येतोय. इथे एक पूर्ण केली, दुसरीसाठी हर्षल अगदी आता नक्कीच पंचांनी फलंदाजांना नाबाद घोषित केलाय. फलंदाज बाद नसणार आहे. फक्त एक धाव, 27 धावा झालेले आहेत. सात चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. झा ना ए झा बाबा. अरे ना दापत का तुम्ही टाइम होऊन दिले यांचा. म्हणून टाइम काही पण. आणि हा चेंडू आलाय डॉट. प्रदीप पाटील खुश आहे चेंडूवर स्वतः. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सात चेंडू 18 आणि गोलंदाज बघूया गंगामाता गोंदवली संघाकडून कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. मात्र एक नक्की आहे, पूर्ण संघ असो की गोंदवली, 4 सामन्यातून 2 विजय एक संघ नक्की इथे मिळवणार आहे. बघूया मग तो संघ कुठला असेल. संदीप. 7 चेंडू मध्ये 18 म्हणजे प्रत्येक चेंडूकडे 3 धावा आलेत. मात्र ते 3 षटकार येतील का बघूया. देवा टावडेकडे क्षमता आहे. चला चला जरा स्पीडअप करा. बघा मित्रांनो, हा सामना आपण अगदी आपल्याकडे वेळ आहे म्हणून खेळवले. जवळजवळ या ग्रुप सी चा रिझल्ट आपल्यापर्यंत निकाल हाती आलेला आहे. हा चेंडू बघूया, पंच महेश कुडू सरांनी हा वाईट घोषित केलाय. आता 6 मध्ये 17 धावा बनल्यात 28. इथे बॅटची गडा, मोठी विकेट संदीपच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद देवा टावरे. बघूया नवीन फलंदाज राकेश टावरे. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू मध्ये 17ची गरज. राकेश टावरे. इथे आज खेळ नाही, मात्र चेंडूला थांबवलाय. नक्कीच डीप मिड विकेट रिझनला राजेश. नक्कीच राजेश भोईर उर्फ पप्पू आत्माराम भोईर साहेबांचे चिरंजीव, गोंदवली गावचे युवा उद्योजक, हे देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय.
इथे हा फटका हर्षलच्या बॅट मधून स्लॉग सेपचा अप्रतिम. कुडू सर काय आहे, चौकार षटकार इशारा कधी कराल? यस, 3 चेंडूमध्ये 10ची गरज. 35 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. गावदेवी पूर्णा. तीन चेंडू 10 धावा. हर्षलकडे क्षमता आहे. बघूया, एक तर ठोकलाय आणि हा देखील येईल का? आणि बघूया इथे देखील चेंडू शिवापार गेलाय. 4 धाव्यांसाठी चौकार. 2 मध्ये 6. 2 में 6 की 1 में 6? आता ते हर्षलवर आहे. 2 मध्ये काढायच्या की एकामध्ये. नक्कीच राकेशनं काहीतरी कानमंत्र दिलेत. बघूया, 2 चेंडू आणि 6 धावा. संजय मात्रेने एक चुकी केली तिथे षटकाराला. त्यानंतर हर्षलनं पुन्हा एकदा चेंडूला 4 धाव्यांसाठी सीमापार पाठवला आणि आता 2 मध्ये 6. गोलंदाज संदीप. दुसरा विजय पूर्ण की गुंदवली? आणि इथे बघूया, चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूच्या समोर विनोद पाटील, प्रदीप पाटील आले अगदी. आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत बाद आहेत. अभी 1 में 5. बघा, हर्षलला इथे आता पुन्हा एक मोठा फटका तिथे खेळावा लागेल. एक मध्ये 6. पहिले जमल्याने आता देखील काय झेल टिपलाय. अविस्मरणीय झेल प्रदीप पाटीलना घेऊन गुंदवली संघाचा दुसरा विजय. वाह, क्या बात आहे. आज प्रथमच प्रदीप पाटील दमान दौऱ्यापासून या नवीन 40+ मध्ये खेळलेत आणि अगदी शेवटच्या चेंडूवर झेल घेऊन संघाचा दुसरा विजय त्यांनी संपादन केले असं म्हणायला हरकत नाहीये. अभिनंदन गंगामाता गुंदवली, ऑल टीम आणि हडलक टॉप लक गावदेवी पूर्णा. चला चला, हस्तांदोलन करा. चला, शेवटचा सामना आहे. गुंदवली संघ या आपण देखील या सामन्यातील सामनावीर. पंचवीस धावा राकेश म्हात्रेच्या बॅट मधून 25 धावा लागलेत. आणि या सामन्याचे सामनावीर म्हणजे आजच्या दिवसातून 2 वेळा राकेश म्हात्रे राहिलाय गंगामाता गुंदवली संघाचा सामनावीर. पहिली सामन्यावर त्यांनी गीत म्हात्रेला दिली. बघूया ही कदाचित प्रदीप दादाला देतील का, कारण की झेल टिपलाय. या गणेश दादा किन्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅचचं वितरण करूया. राकेश म्हात्रे, चला हस्तांदोलन करा पूर्ण संघ. चला चला, गुंदवली संघ अभिनंदन तुमचं. 4 मधून 2 जिंकलेत. 50-50 नक्कीच